मुंबईत खरंच काय घडलंय? दुपारी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या विजयाचे आकडे समोर आले. त्यानंतर भाजपच्या कार्यालयात विजयाचा जल्लोष सुरू झाला. आता जल्लोष का झाला? तर आकडे समोर आले होते. भाजप 95च्या पुढे गेल्याचे, शिंदे आणि भाजप यांची सत्ता सहज बसत असल्याचे आणि ठाकरे मुंबईतून वजा झाल्याचे. पण दुपार उलटली आणि वॉर्ड टू वॉर्ड मतमोजणीचे आकडे समोर यायला लागले. या आकड्यांमध्ये घासून फाईट सुरू असल्याचं दिसलं आणि प्रश्न चर्चेत आला. मुंबईत खरंच काय घडलंय? त्यात संजय राऊत यांनी भाजपने आकड्यांचा भ्रम केला असा आरोप केला आणि उत्कंठा वाढली. पण नेमका काय ड्रामा झाला? आधी आघाडी मग पिछाडी असं का घडलं? भाजप शिंदेच्या शिवसेनेनं फक्त 2 जागांनी बहुमताचा आकडा पार केलाय. मुंबईचा खरा निकाल काय लागलाय पाहूयात या व्हिडिओमधून. सगळ्यात आधी बघू पहिले कल काय आले होते. तर मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या कलांमध्ये मध्येच ठाकरे पिछाडीवर गेले होते, तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मोठी आघाडी मिळाली होती. दुपारी 1:30 वाजेपर्यंत 205 जागांचे कल समोर आले होते. तेव्हा त्यापैकी भाजप 89 जागांवरती आघाडीवर असल्याचं, ठाकरेंची शिवसेना 71, शिंदेंची शिवसेना 29, काँग्रेस 7, मनसे 6 तर इतर पक्ष 3 जागांवर आघाडीवर असल्याचं सांगण्यात आलं होतं. तेव्हा दोन्ही राष्ट्रवादीला कोणत्याही जागेवर आघाडी मिळालेली नव्हती. त्यानंतर बघता बघता भाजपचा आकडा 79 पर्यंत गेला, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा आकडा 52 वर आला होता. मनसे 9 याच आकड्यावर अडकली होती. त्यानंतर मग भाजपनं जल्लोष सुरू केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साठम यांचं अभिनंदन सुद्धा केलं. मुंबईत बहुमताचा आकडा 114 आहे, तर तेव्हा भाजप आणि शिंदेची शिवसेना 125च्या पुढे जात असल्यानं त्यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. एका बाजूला भाजपचे विजयी सेलिब्रेशन सुरू होतं. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एक ट्विट केलं. संपूर्ण निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. 60 ते 65 प्रभागांची मतमोजणी शिल्लक असून जे निकालाचे आकडे दाखवले जात आहेत ते खोटे ठरणार आहेत. लढत अटीतटीची आहेच, पण शिवसेना मनसे टक्कर देत आहे. भाजप आकड्यांचा भ्रम पसरवत आहे. दुपारनंतर शिवसेना मनसेचे असंख्य उमेदवार विजयी झाले आहेत, पण न्यूज चॅनल जुनाच आकडा दाखवत आहेत. पाहुयात राऊत यांच्या ट्विटनंतर मोठी खळबळ उडाली, कारण राऊतांनी ठाकरे मनसेचे जास्त उमेदवार निवडून आल्याचा दावा केला. त्यामुळे नेमके कुठले आकडे खरे हा प्रश्न उभा राहिला. आता संजय राऊत यांच्या या ट्विटचा संदर्भ काय होता? तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची मोजणी. मुंबईत एकूण जागा आहेत 227. यासाठी 23 ठिकाणी मतमोजणी सुरू होती. पण एकाच वेळी सगळ्या पॅट्या उघडण्यात आल्या नाहीत, तर एका वेळी 2 वॉर्डांची मतमोजणी सुरू होती. म्हणजे एका वेळी 46 जागांची मतमोजणी सुरू होती. त्यातही मतमोजणीला वेळ लागत होता. काही ठिकाणी घासून फाईट असल्यानं निकाल यायला वेळ लागत, अधिकृत निकाल जाहीर होत नव्हते. पण मग भाजपचं सेलिब्रेशन का सुरू होतं? माध्यमांमध्ये भाजपने मॅजिक फिगर ओलांडल्याचे आकडे का दिसत होते? तर माध्यमांमध्ये येणारे आकडे होते कलाचे. जे कल येत होते त्यानुसार आघाडी पिछाडीचे गणित सुरू होतं, जे क्षणाक्षणाला बदलत होतं. पण या ट्रेंडमध्ये भाजपने आघाडी घेतलेली. मुंबईत झालेल्या सेलिब्रेशनमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जे ट्रेंड आहेत त्यानुसार भाजप महायुती विजयी होत असल्याचं सांगितलेलं. पण या ट्रेंडचा आधार घेऊन भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं जात होतं. मग साधारण 8:30च्या सुमारास बातम्यांना सुरुवात झाली. वारं फिरलंय का? काँग्रेस किंगमेकर ठरणार अशा. आता या बातम्या का आल्या? तर याला संदर्भ म्हणून देण्यात येत होते बीएमसीकडून सांगितले जाणारे आकडे. रात्री 7:50 जे निकालाचे आकडे समोर आले त्यानुसार ठाकरेंची शिवसेना 62, मनसे 6, काँग्रेस 21 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एका जागेवर विजयी होती. तर भाजप 86, शिंदेंची शिवसेना 23, अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर विजयी होती. तर MIM 9 आणि समाजवादी पार्टी 2 जागांवर विजयी झाली होती. या आकड्यानुसार ठाकरे बंधू आणि पवारांची युती 73 जागांवर विजयी झाली होती, तर भाजप शिंदेची महायुती 106 जागांवर विजयी झाली होती. इथे काँग्रेसचा आकडा 21 जागांवर गेला. त्यामुळेच निकाल फिरला. काँग्रेस किंगमेकर ठरणार या बातम्या यायला लागल्या. त्यातही काँग्रेसची बेरीज ठाकरेंनी बसवली तर भाजपचा गेम होण्याच्या दृष्टीनं पावले पडणार का अशी चर्चा सुरू झाली, कारण तेव्हा 22 जागांचा निकाल बाकी होता. त्यानंतर 8:05 पुढचा निकाल आला. त्यानुसार ठाकरेंची शिवसेना 62, मनसे 6, काँग्रेस 22 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एका जागेवर विजयी होती. तर भाजप 86, शिंदेंची शिवसेना 24, अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर विजयी होती. तर MIM 9 आणि समाजवादी पार्टी एका जागेवर विजयी झाली होती. या आकड्यानुसार ठाकरे बंधू आणि पवारांची युती 59 जागांवर विजयी झाली होती, तर भाजप शिंदेची महायुती 110 जागांवर विजयी झाली होती. इथे काँग्रेसचा आकडा 21 जागांवर गेला. त्यामुळे भाजप अजूनही बहुमतापासून लांब बसल्याची चर्चा झाली. इथे अजित पवारांच्या 3 जागा भाजप शिंदेसोबत घेणार का हा प्रश्न आला. पण 9:15 पर्यंत तरी भाजप शिंदे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. MIM आणि सपा पिक्चरमध्ये आले होते आणि 12 जागांचा निकाल पेंडिंग होता. त्यानंतर आला अंतिम निकाल रात्री 9:15 वाजता. त्यानुसार ठाकरेंची शिवसेना 66, मनसे 6, काँग्रेस 24 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एका जागेवर विजयी होती. तर भाजप 88, शिंदेची शिवसेना 28, अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर विजयी झाली. तर MIM 9 आणि समाजवादी पार्टी एका जागेवर विजयी झाली होती.
पण हा व्हिडिओ शूट करेपर्यंत मुंबईत एका जागेचा निकाल येणं बाकी होतं. या आकड्यानुसार ठाकरे बंधू आणि पवारांची